नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनुज पारडे एमपीएससी नेव्हिगेटरच्या फॅमिलीमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहे बृहमुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 चे कलम 6 ते 22. थोडं मोठं लेक्चर होऊ शकतं हे, पण यावर डेफिनेटली क्वेश्चन येणार आहे. याला आपण दोन पार्टमध्ये करणार आहे. पहिले 6 ते 22 पर्यंत आपण पार्ट 1 करतोय आणि 22 ते 34 या संबंधी जे रिमेनिंग कलम असेल त्या संबंधी पार्ट 2 करणार आहे. या संबंधित पीडीएफ आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे. तर जर का तुम्ही डाउनलोड केली नसेल, भेटले नसेल तर अनुज पारडे एमपीएससी नेव्हिगेटर या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पीडीएफ अवेलेबल होते. ओके, मेहनत करत राहा मित्रांनो, नक्की तुम्हाला या एक्झाममध्ये सक्सेस भेटेल. लक्षात घ्या की 100 मार्कासाठी कायदा आहे. इंग्लिश, मराठी किंवा अंकगणित, बुद्धिमत्ता यामध्ये खूप जास्त तुम्ही मार्जिन आणू नाही शकत मार्क्सची, कारण की बऱ्यापैकी सगळ्यांना तो टॉपिक येतो. जी खरी मार्जिन तुम्हाला एक्झाममध्ये लीड करण्यासाठी फायद्याची ठरेल ते असेल कायदा. कायदा मोठा कायदा आहे. कायदा सगळ्यांसाठी नवीन आहे. खूप सारी कलम, उपकलम, खूप सारं पाठांतर आहे. म्हणून ज्याने कायद्यावर कमांड आणलं तो या परीक्षेत पास होणार. म्हणून लक्षात ठेवा, कायदा व्यवस्थित करा. ओके, सो आपण आपलं सेशन चालू करूयात आणि पुढे जाऊयात. ओके, तर ऑलरेडी बघा आपण ना कलम 3 मध्ये व्याख्या बघितलेली आहे. ऑलरेडी मी व्याख्यासाठी लेक्चर घेतलंय. हे तुम्ही बघितलं नसेल तर बघून घ्या. कलम 4 मध्ये प्राधिकारी जे असतात, आपण म्हटलं तर 4 लोक काय म्हणतात, तर 4 प्राधिकरणासंबंधी आपण कोण प्राधिकरणाच्या डेफिनेशन मध्ये येतं या संबंधी लेक्चर आपण कव्हर केले. कलम 5 रचना त्या संबंधी लेक्चर कव्हर केले. कलम 61 मध्ये जे कंपल्सरी ड्युटी होत्या त्या संबंधी केलं आणि कलम 63 मध्ये जे व्हॉलंटरी ड्युटी होत्या त्या संबंधी. सो या टॉपिकवर आपले लेक्चर कंप्लीट झाले आहे ऑलरेडी. ओके, आज आपला टॉपिक राहणार आहे हा मधला 6 ते 24 मध्ये जो इलेक्शन दिलेलं आहे याला पण आपण दोन भागमध्ये केलं. मी तुम्हाला बोललो एक 6 ते 22 हा आज पार्ट 1 आपण कव्हर करणार आहोत आणि त्याच्यानंतर 22 पासून 34 पर्यंत हा पार्ट 2 अशा दोन भागमध्ये मी हा लेक्चर घेणार आहे. सो आज आपण या कलमातील निवडणूक कलम खूप महत्वाचं आहे. एक हे कलम आहे ज्याच्यामध्ये खूप जास्त क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतं आणि त्याच्यानंतर 129 नंतर टॅक्सेशन चालू होतात मनपाचे, त्यावर खूप सारे क्वेश्चन येतात. सो लक्षात असू द्या. आपण चालू करू. ओके, त्याच्यात अगोदर आता आपण कलम बघितली होती. त्या कलम मध्ये आपण थोडक्यात पहिला बघा, 1 नंबरचा कलम होता संक्षिप्त नाव है ना. हा कायदा आपल्याला माहिती आहे फक्त बृहमुंबई क्षेत्रापुरता लागू आहे आणि 1996 मध्ये आपण बॉम्बेचं नाव मुंबई केलं होतं. मुंबईत 1996 मध्ये शिवसेनेचं गव्हर्नमेंट होतं आणि त्यावेळेस कलम 25 अंतर्गत 12 ऑगस्ट 1996 रोजी आपण 512 नंबरचा ठराव मांडला होता आणि 512 नंबरच्या ठराव अंतर्गत 12 ऑगस्ट 96 मध्ये बॉम्बेचं नाव मुंबई केलं होतं. ओके, सो ते कलम होतं, त्याची व्याप्ती संबंधी होतं. कलम 3 मध्ये आपण व्याख्या बघितल्या होत्या. कलम 4 मध्ये प्राधिकारी बघितले होते. कलम 5 मध्ये आपण रचना बघितली होती, आठवतं. कलम 5 मध्ये आपण रचना बघितली होती. 5 मध्ये रचना बघताना आपण कसं बघितलं होतं, कंपोजिशन. इलेक्टेड मेंबर असतात 227, नॉमिनेटेड मेंबर असतात 5 आहे ना, इलेक्टेड आहे नॉमिनेटेड. त्याच्यानंतर 5 बघितलं होतं. फॉर आरक्षण म्हणजे काय, तर जागा राखून ठेवण्यासंबंधी होतं. ते बघितलं होतं एससी एसटीला पॉप्युलेशनच्या प्रमाणात, ओबीसीला 27%. तर 5 आपण बघितलं होतं जागा राखून ठेवण्यासंबंधी. 5 आपण बघितलं होतं जातीचं वैधता प्रमाणपत्र सबमिट करायचंय. म्हणजे काय, जात वैधता प्रमाणपत्र आणि जर का हे वैधता प्रमाणपत्र नसेल तर 6 महिन्याची मुदत आपल्याला भेटते. 6 महिन्यात ते आपल्याला सबमिट करायचं असतं. सो ऑलरेडी हे कलम बघितले, ते आपण रिव्हिजन केले आणि आता आपण कलम 6च्या पुढं चालू करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. सो पहिले बघा कलम 6 काय, नगरपालिकेची मुदत. सोपं आहे बघा, आपल्याकडे बृहमुंबई महानगरपालिका आहे, तर जी मनपा आहे ते मनपाची पण तर काही मुदत असेल ना. तर मनपाची मुदत किती दिली आहे कलम 6 मध्ये, लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवा, 6 PM पर्यंत जॉब करताना मनपामध्ये, तर 6 PM पर्यंत जॉब संपतो, तर 6 म्हणजे मनपाची मुदत असते. त्याच्यानंतर 6 मध्ये काय दिलेलं आहे, पहिले एक आर्टिकल बघू नंतर आपण डिटेलमध्ये डिस्कस करू. 6 मध्ये पालिका सदस्यांची मुदत दिलेली, म्हणजे 6 मध्ये मनपाची मुदत आणि 6A मध्ये जे पालिका सदस्य असते, जे पण त्याचे आयुक्त असतील किंवा जे पण बाकी जे असतील ना, महापौर असेल किंवा मेंबर्स असेल, सदस्य असेल, त्या सगळ्यांची मुदत आपल्याला कुठे दिलेली 6 मध्ये. म्हणजे 6 मध्ये मनपा मुदत आणि 6 मध्ये कशाची मुदत, तर सदस्याची मुदत एवढी दिलेली. हे दोन पाठ झाले. 6 मध्ये महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक. खूप क्वेश्चन येऊ शकतात याच्यावर महत्वाचं, की महापालिकेची रचना तुम्हाला करायची आहे, त्यासंबंधी निवडणूक 6 मध्ये येते. रचनेसंबंधी निवडणूक कुठे येते, रचनेसंबंधी निवडणूक 6 मध्ये येते. ओके, 6 आणि 6 म्हणजे मनपाची मुदत, 6 म्हणजे सदस्याची मुदत, 6 म्हणजे निवडणूक लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर 7 कशा संबंधी होतं, 7 होतं
पालिका सदस्याने तो पालिका सदस्य असल्याचे बंद झाल्यास त्याचे सर्व अधिकार रिकामे होतात. बघा ना, हा एक मेंबर होता जो पालिकाचा सदस्य होता. आता जर का याची मेंबरशिप गेली, म्हणजे हा मेंबर किंवा सदस्य राहिला नाही, तर मेंबर गेला म्हणजे मेंबरशिप गेली त्याचा, तर त्याचे जे अधिकार होते ॲज अ मनपा ऑफिसर म्हणून ते अधिकार पण राहणार नाही, तर अधिकार पण जाणार. कळतंय? म्हणजे जर का ते मेंबर नसाल तर तुमचे अधिकार नसाल, ते म्हणतात 7ब मध्ये. म्हणजे हे बंद फॉर ब लक्षात राहिलं तर बघा, म्हणजे ब मेंबरशिप बंद, अधिकार बंद, मेंबरशिप बंद, अधिकार बंद, हे 7 मध्ये येतं. आणि कलम 8 मध्ये काय असतं, त्याला बंद झालेले अधिकार पुन्हा प्राप्ती होणे. म्हणजे 8 काय आहे, पुन्हा प्राप्ती म्हणजे पुन्हा भेटणे. म्हणजे 7 ब मध्ये बंद होतं, त्याचे अधिकारशी बंद झाल्या होत्या, आणि 8 अ मध्ये त्याला पुन्हा अधिकार भेटले की नाही नाही तू सदस्य आहे, जे पण होतं ते हे झालं. सो सदस्य पुन्हा प्राप्त होणं, व्यक्तीला पुन्हा प्राप्त होणं, हे 8 ए मध्ये दिलं, 8 मध्ये दिलंय. कळतंय? 6 ब मध्ये बंद होणे, 8 मध्ये 7 ब मध्ये बंद होणे, आणि 8 मध्ये पुन्हा प्राप्त होणे. त्याच्यानंतर 9 म्हणजे नैमित्तिक रिकामे जागा. 9 फॉर नैमित्तिक असं लक्षात ठेवा. 9 म्हणजे काय, कॅज्युअल व्हॅकन्सी त्याला म्हणतात, की जर का एखादा सदस्य मृत्यू पावला किंवा काही झालं, त्या संबंधी नैमित्तिक, न फॉर नैमित्तिक लक्षात राहील तुमच्या, न फॉर नैमित्तिक रिकामे जागा संबंधी 9 होतं. 10 म्हणजे काय, जे पण सदस्य निवडून येतील ना, त्यांचे नाव गॅझेटमध्ये पब्लिश केले जातं. समजा उद्याला जाऊन तुम्ही बृहमुंबईमध्ये जे पण सदस्य बनतील तिकडचे, आपले 270 सदस्य, 5 सदस्य, तर त्यांची नावे ना एक गॅझेटमध्ये पब्लिश होतात. तर कसं लक्षात ठेवा, कलम 10 ना, तर तुम्ही काय करा, 10वीचे SSC बोर्डमध्ये टॉप आले होते, मग तुमचे पॅरेंट जे होते त्यांनी काय केलं, तुमचं नाव गॅझेटमध्ये पब्लिश केलं. तर लक्षात येईल, कलम 10 नुसार काय झालं, तर तुमचे नावं गॅझेटमध्ये पब्लिश झाले. तुम्हाला काय विचारतील की कोणत्या कलमांतर्गत निवडून आलेल्या पालिका सदस्यांचे नाव शासकीय पत्रात प्रसिद्ध केले जातात. कलम 9, कलम 10, कलम 11, कलम 12. मग आठवत तुम्हाला की कलम 10 मध्ये 10वी मध्ये पहिला आलो होतो मी, तर माझं नाव गॅझेटमध्ये पब्लिश झालं होतं. 9 फॉर नैमित्तिक रजा होता, 7 ब फॉर बंद झाला होता, 8 मध्ये पुन्हा प्राप्ती झाली होती, 6 मध्ये मनपाची मुदत होती, 6 ए मध्ये पालिका सदस्याची मुदत होती, 6 ब मध्ये मनपा रचनेसाठी निवडणूक संबंधित तरतूद होती. राहील लक्षात, 2-4-10 हे लेक्चर परत रिवाईज करा, तुम्हाला हे नक्की लक्षात राहील. ओके. त्याच्यानंतर 10 मध्ये आपण बघितलं राजपत्रात प्रसिद्ध करणे. 11 म्हणजे मतदान घेणे. मतदानासाठी कोण कोण क्वालिफाईड आहे. बघा आपल्याकडे प्रत्येक एक व्यक्तीला एक वोट आहे ना, एक व्यक्तीला एक वोट आहे ना, पण मतदानासाठी पात्र असं लक्षात ठेवा. म्हणजे मतदानासाठी पात्रता काय, एक व्यक्तीला एक वोट म्हणजे काय, 11 मध्ये दिलेलं. ओके. त्याच्यानंतर 14 मध्ये काय दिलंय, 12-13 नाही आहे कायद्यामध्ये, डिलीट झालेले. सो 14 मध्ये काय दिलंय, प्रभागाच्या निवडणुकीत पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अर्हता. आता 14 आणि 16 लक्षात ठेवा. एकामध्ये अर्हता म्हणजे पात्रता दिली, आणि एकामध्ये निअर्हता म्हणजे अपात्रता दिली. मग 14 मध्ये तुम्हाला पालिका सदस्य होण्यासाठी तुमच्याकडे काय पात्रता पाहिजे ते दिलेले. कळतं तुम्हाला? म्हणजे एक 14 लक्षात ठेवा, एक 16 लक्षात ठेवा. 14 मध्ये अर्हता दिलेली आहे म्हणजे पात्रता दिलेली, 16 मध्ये निरर्हता म्हणजे डिस्क्वालिफाय फॉर द इलेक्शन, किंवा अपात्रता म्हणजे अपात्रता असं जोडीमध्ये लक्षात ठेवा. लक्षात राहील तुमच्या. 6 ब मध्ये तुम्ही अधिकारपद गेलं होतं, 8 मध्ये पुन्हा भेटलं होतं, त्याच्यानंतर 9 मध्ये नैमित्तिक रजा घेतल्या होत्या, 10 मध्ये तुमचं नाव 10वी मध्ये गॅझेटमध्ये पब्लिश झालं होतं, 11 मध्ये तुमच्याकडे मतदानाचा अधिकार होता, 14 मध्ये तुमचं अर्हता म्हणजे क्वालिफिकेशन, क्वालिफाईड कोण कोण आहे ते दिलं होतं, आणि 16 मध्ये तुम्ही निहर्ता किंवा अपात्रता दिली होती. ओके. 17 मध्ये अपात्र झालेला व्यक्ती पालिका सदस्य असल्याचे म्हणून बंद होणे किंवा अधिकार न होणे. म्हणजे 17 पे खतरा म्हणताना, म्हणजे 17वर तुम्ही अपात्रता झाले तर तुमचे अधिकार गेले, 17 नुसार तुम्ही अपात्र झाले तर तुमचे अधिकार गेले. 17 खतरा लक्षात ठेवा, तुम्ही अपात्र आहात, तुमचे अधिकार येणार 17 मध्ये. 18 काय आहे माहिती आहे का, की जर का एखादा डिस्क्वालिफाय झाला किंवा अपात्र झाला, तर त्या संबंधी निर्णय कोण घेणार आहे, लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आता तुम्हाला विचारतील की कोण घेतील, एखादा डिस्क्वालिफिकेशनचा क्वेश्चन आला तर निर्णय कोण घेतील. मग कन्फ्युज करण्यासाठी म्हणतील हायकोर्टचे मुख्य जज, किंवा तुम्हाला म्हणतील सुप्रीम कोर्टकडं, किंवा म्हणतील की कोणतरी अधिकारी, किंवा लघुवाद न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश म्हणतील, काही पण म्हणतील. तर लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्या संबंधी निर्णय घेतात कलम 18 नुसार. कारण की डिस्क्वालिफिकेशन निर्णय एखादा ज्युडिशरी घेणं ना, म्हणजे स्मॉल कॉज कोर्ट असतं. लघुवाद न्यायालय आठवतं तुम्ही, आपण कलम ल मध्ये बघितलं होतं, ल फॉर लघुवाद न्यायालय, ते निर्णय घेते. त्याच्यानंतर 18 अ काय, 18(1) अ काय, तर पालिका सदस्य पदावरून काढून टाकण्यास पात्र ठरणे, म्हणजे रिमूव्हल साठी तुम्ही पात्र झाला. 18 अ हे 1 अ होतं, आणि हे 1 काय, राज्य निवडणूक आयोग आहे. आठवतं 18 वर्ष आपलं मतदानाचं वय आहे, म्हणून 18 अ म्हणजे काय, तर राज्य निवडणूक आयोग. आणि 21 म्हणजे मतदानाचा हक्क. बघा, एक 18 अ आणि 21 जोडीला लक्षात ठेवा. इकडे येतं स्टेट इलेक्शन कमिशन, आणि इकडे येतं मतदानाचा हक्क.
मतदानचा हक्क. पूर्वी आपल्याकडे मतदानचा हक्क 21 वर्षामध्ये होता ना, ते 21 आणि 18 म्हणजे राज्य निवडणूक आयोग. त्याच्यानंतर 19 आपण बघितलं होतं. 19 म्हणजे सिंगल सदस्य मतदान पद्धत होती. सिंगल मेंबर जी प्रभाग रचना होती मुंबईची, ती कशी आहे तर एक सिंगल मेंबर प्रभाग रचना आहे मुंबईसाठी, लक्षात ठेवा. द्विसदस्यीय प्रभाग रचना नाही. मुंबईसाठी 19/19 चे आपण प्रभाग बनवले होते. आपण आठवतं 19/19 चे प्रभाग बनवले होते. एका प्रभागामध्ये एक व्यक्ती, एका प्रभागामध्ये एक व्यक्ती. तर सिंगल सदस्य प्रभाग पद्धत. 21 मध्ये मतदानाचा अधिकार, 22 मध्ये निवडणुकीची दिनांक. कसं काय लक्षात ठेवाल 22? तर समजा तुमचं इलेक्शन 2 फेब्रुवारीला आहे. 2 फेब्रुवारी म्हणजे 2 फेब्रुवारी दुसरा महिना म्हणजे 22 आहे. म्हणजे इलेक्शनची डेट कशी लक्षात ठेवायची? तर इलेक्शनची डेट कलम 22 मध्ये दिलेली आहे. 22ला 2 फेब्रुवारी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा इलेक्शनची डेट म्हणजे काय, 2 फेब्रुवारी होती त्यावेळेस होती, म्हणजे 22 तारीख इलेक्शनची डेट आहे. ओके, एवढं लक्षात आहे. एकदा एकदा रिवाईज करून घे. 5 मध्ये रचना होती, 5 मध्ये जागाची राखून ठेवण्यासंबंधी तरतूद होती, 5 ब मध्ये जातीचं प्रमाणपत्र होतं, 6 मध्ये मनपाचा कालावधी होता, 6 अ मध्ये पालिका सदस्यांचा कालावधी होता, 6 ब मध्ये मनपा रचनेसाठी निवडणुका होत्या, 7 ब मध्ये अधिकारपद जर गेलं तर तुमच्याकडे मेंबरशिप जाते, म्हणजे मेंबरशिप गेली तर अधिकारपद जातं. त्याच्यानंतर 8व्या मध्ये पुन्हा मेंबरशिप भेटणे, म्हणजे 7 ब मध्ये जाणे, 8 मध्ये पुन्हा भेटणे. त्याच्यानंतर 9 मध्ये नैमित्तिक रजा होता, 9 फॉर नैमित्तिक रजा. 10 म्हणजे 10वी मध्ये नाव गॅझेटमध्ये पब्लिश होणे. 11 म्हणजे एका व्यक्तीला एक वोट, म्हणजे 11 म्हणजे मतदानाचा अधिकार होता. 14 म्हणजे अर्हता क्वालिफिकेशन होतं. 16 म्हणजे निअर्हता डिस्क्वालिफिकेशन होतं. 17 मध्ये अपात्रतेसंबंधी सदस्यत्व बंद होणे, त्याचे अधिकार जाणं 17 खतरा होतं. 18 म्हणजे अपात्रतेसंबंधी निर्णय लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश घेतील असं होतं. ओके. त्याच्यानंतर 18 अ मध्ये पालिका सदस्याला काढून टाकण्यासंबंधी. 18 ए कॅपिटल अ काय होतं, राज्य निवडणूक आयोग होता. त्याच्यानंतर 18 ए लोक तोत्यागिरी विरुद्ध पण एक आहे, 18 डबल ए पण एक आहे, तोत्यागिरी विरुद्ध प्रतिबंध करण्यासाठी काय अधिकार आहे ते. 19 होतं 1/1 चे प्रभाग आपण आणले होते. 19/19 एका प्रभागातून एक व्यक्ती निवडले जाणार. आणि 21 होतं मतदानाचा हक्क. आणि 22 होतं, 22 म्हणजे 2 फेब्रुवारी म्हणजे इलेक्शनची डेट. एवढे आर्टिकल आपण बघितले, तुम्हाला हे आता कळाले असणार. आता आपण बघू जाऊया त्या कायद्याच्या डिटेलमध्ये. तर पहिला आपला कलम काय, 6. काय सांगते 6? आपण बघितलं ऑलरेडी. 6 काय होतं तर मनपाची मुदत संबंधी होतं, आपण बघितलं ना. पण नेमकी मनपाची मुदत कोणती, असा तुम्हाला बेसिक क्वेश्चन आहे ना. तर मनपाची मुदत म्हणजे काय, तर तिच्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्ष. काय, पहिल्या सभेपासून, पहिल्या बैठकीपासून, पहिल्या सभेपासून 5 वर्ष, एवढंच लक्षात ठेवा. कलम 6 अंतर्गत फर्स्ट बैठक, फर्स्ट सभा जेव्हा होईल त्याच्यापासून किती, 5 वर्ष. एवढी कशाची मुदत आहे, महानगरपालिकेची मुदत आहे. आणि 6 अ मध्ये आपण काय बघितलं होतं, सदस्याची मुदत किती आहे, तर मनपाच्या मुदतीबरोबर समाप्त होते. म्हणजे सदस्याची मुदत पण इनडायरेक्टली 5 वर्ष झाली ना. म्हणजे काय, मनपाची मुदत पण कलम 6 नुसार 5 वर्ष. 6 अ नुसार त्याचा जो सदस्य असेल त्याची मुदत पण मनपा एवढी असेल, म्हणजे 5 वर्ष असेल. म्हणजे कलम 6 मनपाची मुदत, कलम 6 ए महानगरपालिका सदस्याची मुदत, हे पण किती आहे, 5 वर्ष. हे पण किती आहे, 5 वर्ष इनडायरेक्टली. आणि कोणतं, तर पहिल्या बैठकीपासून, पहिल्या सभेच्या नेमून दिलेल्या दिनांकापासून. ओके, इकडे कन्फ्युज करतील, इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर केल्यापासून किंवा काही पण करतील. तर पहिल्या सभेपासून 5 वर्ष कार्यकाल आहे, एवढं आपण बघितलं. ओके. 6 ब आपण बघितलं होतं, इलेक्शन संबंधी होतं. 6 ब काय होतं, रचना करण्यासाठी निवडणूक घेणे. ब एवढं लक्षात ठेवा, फक्त निवडणूक घ्यायची. तर निवडणूक घेण्यासंबंधी जे कलम होतं ते 6 ब मध्ये होतं. आणि काय सांगतात माहिती आहे का, की मुदत समाप्त होण्यापूर्वी निर्णय घ्या. म्हणजे समजा ही आपली मनपा होती, राईट आहे. आणि आपण काय बघितलं, या मनपेचा कालावधी त्याच्या पहिल्या बैठकीपासून किती असतं, 5 वर्ष, राईट आहे. मग समजा 2024ला मनपा बनली आणि समजा तिचा कार्यकाल काय होणार आहे, तर ऑक्टोबर 2029ला संपणार आहे. तर हे डेडलाईन संपण्याच्या अगोदरच इकडं काहीतरी सप्टेंबर ऑगस्ट इकडं 2029 इकडंच इलेक्शन झालं पाहिजे. म्हणजे काय, ते समाप्त होण्यापूर्वीच तुम्ही इलेक्शन घेतलं पाहिजे असं म्हटलंय. ओके, कळतंय. म्हणजे ब काय सांगतं, 6 ब, की जे तुमचं इलेक्शनचं टेन्युअर संपणार आहे त्या मनपेचं, त्याच्या अगोदरच तुम्ही काय करा, इलेक्शन घ्या. ओके. आता 6 ब थोडंसं आणखी आपण बघू काय काय. आता 7 ब काय सांगतं बघा, हे ना. 6 ब काय आलं, मनपाची रचना करण्यासाठी निवडणूक मुदत संपण्याच्या पूर्वी घ्या असं सांगितलं होतं. आता 7 ब काय होतं, 7 ब म्हणजे पालिका सदस्य असण्याचे बंद होणे आणि किंवा ती जागा रिकामी होणे. म्हणजे पालिका सदस्याने तो सदस्य असल्याचे बंद झाल्याचा सर्व अधिकार रिकामे होतात. 7 ब म्हणजे काय, जर तुम्ही मेंबर नसाल
तर तुम्हाला अधिकार नसेल. नो मेंबर नो राईट. ते युएसच्या इलेक्शनमध्ये होतं ना ती सिस्टीम तसं वगैरे. तर त्याप्रमाणे नो मेंबर नो पॉवर, नो मेंबर नो राईट. ते 7ब मध्ये दिलेलं आहे की जर का तुम्ही पालिकेचे मेंबरच नाही आहात तर तुम्हाला मतदानाचा अधिकार किंवा कोणते अधिकार कसं काय भेटेल ना. त्यासंबंधी 7ब मध्ये तरतूद आहे. आता 7ब मध्ये आणखी काय काय दिलेलं आहे एवढं बघा. 7ब ओके. आता हे नैमित्तिक रिकाम्या जागा जे असतात ते 9 मध्ये पण दिला. आता 9 इकडे 9 राहिलं आहे मेन्शन करायचं. आता 7ब झालं. त्याच्यानंतर 8 एक होतं. 8 म्हणजे पुन्हा प्राप्त होणे. आय थिंक इकडे मिस झालंय. 8 या ठिकाणी पुन्हा प्राप्त होण्यासंबंधी होतं की जर का एखादा सदस्य जर का डिस्क्वालिफाय झाला तर त्याला पुन्हा प्राप्त होणे या संबंधी तरतूद होती. पुन्हा प्राप्त होणे या संबंधी तरतूद कशामध्ये होती? 8 मध्ये होती. म्हणजे एखादा डिस्क्वालिफाय झालेला पुन्हा प्राप्त होणे त्याला 8 मध्ये तरतूद होती. ओके. मग 9 मध्ये कसली तरतूद आहे? हे कलम 9 दिलेलं आहे. कलम 9 मध्ये तरतूद होती नैमित्तिक रिकाम्या जागा. आपण 9 फॉर नैमित्तिक रिकाम्या जागा बघितलं होतं. तर 9 मध्ये नैमित्तिक रिकाम्या जागा झाली असे मानले जाईल आणि अशी रिकामी झालेली जागा सोयीस्करपणे शक्य तितक्या लवकर भरायची आहे. कळतंय? म्हणजे कॅज्युअल व्हॅकन्सी जर का झाली तर त्याने ती जागा शक्य तेवढ्या लवकर भरायची आहे असं सांगितलं आहे. मग नैमित्तिक रिकाम्या जागा होणे म्हणजे काय? है ना? म्हणजे काय आहे त्याचा अर्थ काय? इकडे एक पॉईंट थोडा मिस झालेला आहे तर मी तुम्हाला सांगतो. बघा नैमित्तिक रिकाम्या जागा कॅज्युअल व्हॅकन्सी होणे म्हणजे काय? समजा तुम्ही एखादा मुंबईचे ना मेंबर म्हणून निवडून आला. पण तुम्ही ना सदस्य घेण्यासाठी नकार दिला. तर त्याचा समजणार की बाबा नैमित्तिक रिकामी जागा झाली. मी मेंबर बनलो होतो मनपाचा. मी म्हटलं की मला काही मेंबरशिप नकोय. किंवा समजा जो मेंबर निवडून आलाय त्याची डेथ झाली, त्याचा मृत्यू झाला किंवा त्याने राजीनामा दिला की बाबा मला नाही राहायचंय. किंवा जर का तो इलेक्शनमध्ये काहीतरी त्याने फ्रॉड केला होता आणि तो डिस्क्वालिफाय ठरला. ओके. किंवा पदावधी दरम्यान तो काहीतरी व्यवस्थित काम करत नसेल, असमर्थ असेल, तर त्यावेळेस त्याला असं म्हटलं जातं की कलम 9 अंतर्गत ती नैमित्तिक रिकामी जागा झाली आहे. कळतंय? कलम 9 अंतर्गत नैमित्तिक रिकामी जागा म्हणजे एक तर तो सदस्य नाकारतोय, एक तर त्या सदस्याची डेथ होते किंवा तो राजीनामा देतोय किंवा त्याचे इलेक्शन फ्रॉडमध्ये तो डिस्क्वालिफाय ठरलेला आहे, तर त्याला असं कन्सिडर करणार की तो काय केलं रिकामी झाली ती जागा असं कलम 9 नुसार. मग जर का एखादा सदस्य डिस्क्वालिफाय आता समजा हा सदस्य होता आणि हा काय झाला डिस्क्वालिफाय झाला. मग एखादा दुसरा सदस्य त्याच्या जागी आपल्याला निवडावं लागेल ना. तर ते कसं निवडायचं त्यासंबंधी पण तरतूद. रिकामी जागा कशी भरायची? तर काय सांगितलंय? शक्य तितक्या लवकर भरायची. शक्य तितक्या लवकर. इकडे 6 महिने सांगितलंय का नाही? तुम्हाला क्वेश्चन काय देतील की नैमित्तिक रिकामी जागा 6 महिन्याच्या आत भरली जावी. नाही असं काही नाही. शक्य तितक्या लवकर ॲज सून ॲज पॉसिबल तुम्ही ती कॅज्युअल व्हॅकन्सी भरली पाहिजे असं कायद्यामध्ये सांगितलं आहे. आणि त्या जागी एखाद्या व्यक्ती निवडून आला म्हणजे भरण्यात येईल. आणि लक्षात घ्या त्या पालिका सदस्याला ती जागा रिकामी झाली नसती तर त्याला जेवढा अवधी अवलंबून असतात तेवढाच नवीन मेंबरला भेटेल. सोपं आहे मी सांगतो बघा. आता समजा हा व्यक्ती होता, हा काय होता मनपाचा मेंबर होता, राईट आहे. आणि टोटल याचा कार्यकाल किती होता आपलं 5 वर्ष आपण बघितलं. आता समजा याने काय केलं 2 वर्षानंतर याची काय झाला मृत्यू झाला किंवा याने राजीनामा दिला काही पण असू द्या 2 वर्षानंतर. ओके. मग आता आपण काय केला हा ए मेंबर होता, हा जर का डेथ झाली किंवा तो 2 वर्षानंतर तो राजीनामा दिला तर आपण काय करतोय व्हॅकन्सी झाली नैमित्तिक रिकामी जागा, आपण काय करतोय त्याच्या जागी नवीन मेंबर बी अपॉइंट केलेला आहे, राईट आहे. मग याचा कार्यकाल किती असेल? तो ऑलरेडी याने 2 वर्ष केले ना, तर याला फक्त 3 वर्षच भेटते. याला नवीन 5 वर्षांनी भेटणार. कारण की 2 आणि 3 टोटल 5 वर्ष कार्यकाल आहे ना तसं आहे. बघा आता काय सांगितलंय ते सांगितलंय की पालिका सदस्य तो जागे रिकामी झाला नसते म्हणजे ती जागा जर रिकामी झाली नसती तर जितक्या अवधीपर्यंत पद धारण करण्याचा हक्क होता तितक्या अवधीपर्यंत अधिकारपद धारण करे. म्हणजे जर का याचा मृत्यू झाला नसता राजीनामा दिला नसता तर हा 5 वर्ष राहिला असता ना. म्हणून नवीन सदस्याला फक्त उरलेले जेवढे 3 वर्ष आहे ना तेवढंच असेल. फ्रेश 5 वर्ष भेटणार नाही हे सांगितलंय. ओके. हे पण लक्षात असू द्या. आणि पुढं काय सांगितलंय माहितीये का? समजा आणि कलम 34 मध्ये त्यानुसार ती रिकामी जागा कलम 34 आपण बघणार आहे शेवटी. कलम 34 काय सांगते की जर का एखादी व्हॅकन्सी झाली तर तुम्ही कोणत्या प्रोसेसने ती भरायची आहे ते कलम 34 मध्ये सांगते. त्या व्यतिरिक्त काय सांगितलंय की समजा एखाद्याने राजीनामा दिला तर 5 वर्ष त्याचा कार्यकाल होता, राईट आहे. 5 वर्षांनी त्याने 4.5 वर्ष काम केलेलं आहे. 4.5 वर्ष कार्यकाल केला आणि शेवटचे 6 महिन्यामध्ये काय झालं एक तर त्याचा मृत्यू झाला किंवा त्याचा राजीनामा दिला. आता शेवटचे 6 महिनेच बाकी होते, 4.5 वर्ष झाले होते. मग शेवटचे 6 महिने असले ना मग नवीन इलेक्शन होत नाही. कळतंय का? तेव्हा नाही होणार. म्हणजे अशा पालिका सदस्याचा पदावधी कलम 6 नुसार दिनांक समाप्त होईल अशा वेळेस 6 महिन्यापेक्षा रिकामा झाला तर नवीन निवडणूक घेतली जाणार नाही.
कळतंय, थोडं कॉम्प्लिकेटेड लँग्वेज आहे, बट लक्षात घ्या. 4.5 वर्ष त्यांनी केलं होतं, 6 महिने बाकी होते, मग परत नवीन इलेक्शन घ्यायची गरज नाही एवढं सांगितलंय. आणि उरलेला जो नवीन विद्यार्थी येईल त्याचा कालावधी उरलेल्या 3 वर्षासाठीच असेल आणि कॅज्युअल वॅकन्सी 9 मध्ये सांगितलेली आहे, एवढं लक्षात द्या. आणि कॅज्युअल वॅकन्सी किंवा नैमित्तिक रिकामी जागा म्हणजे काय, तर त्याने राजीनामा दिला, मृत्यू झाला किंवा तो डिस्क्वालिफाय झाला, या सगळ्याला होतं. कळतंय, तर 9 का आलं असेल तुम्हाला इथे. आता 10 बघा, 10 आपण इंटरेस्टिंग आहे. 10 आपण बघितलं, 10वी मध्ये काय केलं होतं आपण, गॅझेटमध्ये नाव पब्लिश केलं होतं शासकीय राजपत्रात. तुम्ही 10वी मध्ये टॉपर आला, नाव तुमचं गॅझेटमध्ये. मग कोण गॅझेटमध्ये पब्लिश करतं हा क्वेश्चन येऊ शकतो. तर राज्य निवडणूक आयुक्त जे निवडून आलेले जे मेंबर्स असतात त्यांचे नाव गॅझेटमध्ये पब्लिश करतो. मग तो सांगेल ए सदस्य निवडून आला, बी सदस्य निवडून आला. तुम्हाला क्वेश्चन काय सांगतील, 2 क्वेश्चन बनतील. एक तर कोणत्या कलम नंतर गॅझेटमध्ये पब्लिश होता, त्या कलम 10 नुसार गॅझेटमध्ये पब्लिश होता. आणि कोण करतं, तर स्टेट इलेक्शन कमिशनर करतो, राज्य निवडणूक आयुक्त करतो. कोणीही देतील तुम्हाला, कन्फ्युज करण्यासाठी काहीतरी वेगळं देतील. तर राज्य निवडणूक आयुक्त निवडून आलेले सदस्यांचे नाव गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये पब्लिश करतो, कलम 10 अंतर्गत. लक्षात राहायला पाहिजे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर कलम 11 काय बघा. कलम 11 आपण बघितलं होतं, आपल्याकडे एका व्यक्तीला एक वोट आहे, एका व्यक्तीला एक वोट आहे. तर कलम 11 म्हणजे काय, तर मतदान करण्यासाठी अर्थ असलेला व्यक्ती. म्हणजे ज्या प्रभागासाठी निवडणूक घेण्यात येत असेल त्या प्रभागाचा मतदार म्हणून नगरपालिका मतदार यादीत नाव असेल तरच तो वोटर आहे. बघा इंटरेस्टिंग आहे. बघा आपल्याकडे ना कलम 19 नुसार काय करतो आपण, असे प्रभाग वाटतो ना. बृहमुंबई जे होते त्याचे आपण काय केले, प्रभाग वाटले. आता हा P1 असेल, हा P2 असेल, हा P3 असेल, हा P6 असेल, हा P9 असेल. ओके. आता काय करायचं, तुम्हाला मतदान व्हायचं काय, तर समजा तुम्हाला P6चा मतदार व्हायचं असेल ना, तर P6च्या मतदार यादीमध्ये तुमचं काय पाहिजे, मतदार यादीमध्ये तुमचं काय पाहिजे, नाव पाहिजे. कळतंय का. म्हणजे ज्या प्रभागासाठी बघा, ज्या प्रभागासाठी निवडणूक घेण्यात येत आहे त्या प्रभागाच्या मतदार यादीत तुमचं नाव पाहिजे, तेव्हाच तुम्ही त्या प्रभागामध्ये मतदान करू शकता. आता समजा तुमचं P1च्या मतदार प्रभाग यादीमध्ये नाव आहे आणि तुम्ही म्हटलं मी P6 मध्ये वोट करतो, तसा नाही चालणार. कळतंय का. म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या प्रभागाच्या मतदार यादीत तुमचं नाव आहे तिकडं पाहिजे. जर नाव नसेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही. सोपं कळतंय. म्हणजे ज्या आता P6 ला इलेक्शन झालं तर P6च्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव पाहिजे. P1 मध्ये जर का तुमचं नाव असेल तर ते म्हणतील घरी बसा, तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही. कळतंय. हे होतं कोणासाठी, मतदारसाठी. मतदारसाठी लक्षात कसं ठेवा, जिकडं ज्या ज्या प्रभागात त्याचं नाव त्या ठिकाणी तो मतदान करू शकतो. ओके. 12 हे मधले कलम डिलीट झालेले, सो ते आपल्या याच्यामध्ये नाहीये. डायरेक्ट कलम 14 आपल्या सिलेबसमध्ये आहे. कलम 14 काय सांगतं, कोणताही व्यक्ती तिचे नाव कोणत्याही प्रभागाच्या मतदार यादीत असेल तर तो एखाद्या प्रभागाच्या निवडणूक पालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अर्थ असणार नाही. म्हणजे काय, पालिका सदस्यांना निवडून येण्यासाठी अर्थ क्वालिफिकेशन. परत आपण हे करा, आपण काय केलं होतं, प्रभाग मांडले होते, वेगवेगळे केले होते. आता मागं जे आपण 11 मध्ये दिलं ते कोणासाठी होतं, मतदारसाठी होतं, म्हणजे आपले तुमचे सारखे मतदार. आणि आता कोणी 14 मध्ये जे सदस्य बनणार आहे ना मनपाचे, त्यांच्यासाठी तरतुदी. तर ते काय सांगताय की कोणता एखादा व्यक्ती ज्याला काय करायचं, मनपाचं म्हणजे काउन्सिलर बनायचंय, त्याचं आहे ना कोणत्याही प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नाव असेल तरी पण तो पालिका सदस्याने निवडू. म्हणजे समजा P1 P2, तर या कोणत्याही मतदार यादीमध्ये जरी त्याचं नाव असलं तरी पण तो इलेक्शन मध्ये लढू शकतो. पण कोणत्या ना कोणत्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. जर का त्याचं मतदार यादीमध्ये नाव नसेल तर त्याला इलेक्शन लढवता येणार नाही. कळतंय. कोणत्याही मतदार यादीमध्ये त्याचं नाव असलं तर तो इलेक्शन लढू शकतो. आता कलम 16 खूप मोठं आहे, तर आपण काय करू, पहिले कलम 17 पासून तर कलम काय करू 22 पर्यंत घेऊन टाकू आणि त्याच्यानंतर कलम 16 वर आपण परत येऊ. तर अगोदर आपण कलम 17 पासून 22 कंप्लीट करूयात आणि नंतर आपण परत 16 वर येऊ, कारण की 16 वर थोडं बरंच मोठं कलम आहे. ओके सर, तुम्हाला ते थोडंसं लेंदी वाटेल. सो कलम 17 बघू. आता 17 पे 17 आपण बघितलं होतं, निहर झालेली व्यक्ती पालिका सदस्य होण्यासाठी बंद होणे म्हणजे डिस्क्वालिफाय होणे, कलम 17 मध्ये. मग काय असतं माहिती का, निकटपूर्वीच्या कलमात नमूद केलेल्या कोणत्याही कारणामुळे त्याच्यासाठी कारणं दिलेली वरच्या कलमात आपण बघू. तर जर का एखादा व्यक्ती जर का डिस्क्वालिफाय झाला असेल तर कसं असेल, तर तात्पुरता आजार, म्हणजे कोणकोणत्या केसमध्ये 17 नुसार तो डिस्क्वालिफाय होईल असा संबंधी आहे. तर एक तर काय माहितीये का, इकडे एक 3 महिने लक्षात ठेवा आणि इकडे एक 12 महिने लक्षात ठेवा. आपण बघू. बघा, तात्पुरता आजार किंवा मनपाने मान्य करीत असे कोणतेही इतर कारण खेरीज, म्हणजे जर का तो टेम्पररी आजारी झाला किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनने त्याला मान्य केलं होतं, ते कारण सोडून एरवी कारणासाठी 3 महिन्यापेक्षा अधिक अनुपस्थित राहिला.
म्हणजे इकडे एक 3 महिने होतं आणि इकडे एक 12 महिने होतं, एवढं लक्षात असू द्या कलम 17 मध्ये. आता काय झालं होतं माहिती का, तुम्ही यानं काय केलं, 3 महिन्यानं कंटिन्युअसली 3 महिन्याच्या अवधीमध्ये मनपाच्या ज्या सभा आहे, ज्या मीटिंग आहे त्याला अब्सेंट आहे. मग काय तुम्हाला टेम्पररी आजारी पडले होते तुम्ही, किंवा काय केलं होतं, किंवा मनपाची मान्य करीत असे कोणते, की मनपाने मान्य केलं होतं अशा कोणत्याही कारणामुळे तुम्ही 3 महिने गैरहजर आहे, तर तुम्ही काय होणार, डिस्क्वालिफाय होणार जर सभांना हजर नसेल तर. 3 महिने कंटिन्युअसली अब्सेंट आहे, इकडे 3 महिन्यावर क्वेश्चन येऊ शकतो. पुढं बघा, आता कोणत्याही कारणामुळे, मग तो महानगरपालिकेने मान्य केलेला असो वा नसो, आता 12 महिने ना तुम्ही मिटिंगलाच येत नाहीये, तुम्हाला परमिशन भेटलेली असो किंवा परमिशन भेटलेली नसो, तुम्ही 12 महिने मिटिंगला अब्सेंट राहताय, तर तेव्हा पण तुम्ही काय होणार, डिस्क्वालिफाय होणार. कळतंय? 3 महिन्यासाठी तरी परमिशनने गेला होता, पण 12 महिने विदाऊट परमिशन जा कसंही जा, जर का तुम्ही 12 महिने गैरहजर असाल मिटिंगला, तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. हे कलम कशाने सांगितलंय, कलम कशामध्ये, 17 मध्ये सांगितलंय. ओके, सो इकडे कन्फ्युजन क्वेश्चन कशावर येऊ शकतो, कलम 17 मध्ये क्वेश्चन येऊ शकतो, 3 महिने आणि 12 महिने. हे तुम्ही नोट डाऊन करत चला पॉईंट, म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये फायद्याच होईल. कलम 17 मध्ये येऊ शकतो, एक तर 3 महिने, एक 12 महिने. 12 महिने विदाऊट परमिशन, विथ परमिशन काही पण असाल तर तुम्ही डिस्क्वालिफाय आला, आणि 3 महिने जर का तुम्ही परमिशनने पण गेला होता किंवा काय टेम्पररी अब्सेंट होता, ते पण तुम्ही डिस्क्वालिफाय होणार. एवढं लक्षात असू द्या. आता कलम 18 काय सांगतं, लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डिस्क्वालिफिकेशन निर्णय घेतील. म्हणजे आता 17 नुसार तुम्ही डिस्क्वालिफाय म्हणजे संबंधी आपण बघितलं काय, मग 18 मध्ये ना तुमचा डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय कोण घेणार, लघुवाद न्यायालयाचे कोण, मुख्य न्यायाधीश. आपण बघितलं होतं ना, लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश निर्णय घेतात, आणि त्यांच्या संबंधी कलम काय होतं, ल होतं बघा. तर समजा कोणताही पालिका सदस्य कोणत्याही कारणामुळे अधिकारपद जर का तो नियर ठरा म्हणजे डिस्क्वालिफाय झाला असेल, तर काय करणार, पालिका सदस्याला जर शंका असेल तर लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडे अर्ज करावा लागतो. आणि महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त पण असा आदेश न्यायाधीशाकडे करू शकतात, की आयुक्त स्वतः मनपाच्या बिहाफ जातील असा आदेश केला पाहिजे, आणि मुख्य न्यायाधीश योग्य ती चौकशी करणार की बरोबर याने काही चुकीचं केलं आहे का, याला डिस्क्वालिफाय करायचं आहे का नाही. आणि जेव्हा लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना वाटेल, तेव्हा ते त्या सदस्याला काय करतील, डिस्क्वालिफाय करतील. हे कलम 18 मध्ये सांगितलं डिस्क्वालिफिकेशनच्या मध्ये. तुम्हाला लक्षात काय सांगायचं आहे, की लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश कलम 18 अंतर्गत डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घेतात. एवढं तुम्हाला माहित पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पालिका सदस्य पदावरून काढण्यासाठी काही पात्र ठाणे 18 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे काय काय काही ग्राउंड्स इकडे दिलेले आहे. जर कोणताही पालिका सदस्य म्हणून असलेल्या त्याच्या चालू पदावधीमध्ये किंवा लगतपूर्वीच्या पदावधीमध्ये काहीतरी कर्तव्य बजावताना गैरवर्तणूक किंवा अशोभनीय वर्तन करताय. 18 काय सांगतं, की तुम्ही काहीतरी गैरवर्तणूक करताय, तर तुम्हाला काय करेल, राज्य शासन तुम्हाला स्वतःहून किंवा अशा मनपाच्या शिफारसीनुसार काढते. पहिलं काय सांगितलंय 18 मध्ये, की तुम्ही काय करताय, गैरवर्तणूक करताय, तुम्ही ना मनपाचे मेंबर आहात, मनपाचे काउन्सिलर आहात, तुम्ही काहीतरी अशोभनीय वर्तन करताय, काहीतरी गैरवर्तन करताय, मग राज्य शासन काय करणार, राज्य शासन तुम्हाला एकदम डिस्क्वालिफाय करेल, नाही तर मनपाच्या शिफारसीने डिस्क्वालिफाय करेल. ओके, दुसरं बघा, जर पालिका सदस्य दूर करण्यासाठी शिफारस करणारा कोणताही ठराव, आता जर का समजलं तुम्हाला ठराव मांडलाय ना, की तुम्हाला डिस्क्वालिफाय करताय, मग असं नाही की तुमची बाजू मांडण्याची संधी नाही देणार. कलम 18 नुसार तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, आणि संधी देण्यात येणार आहे. आणि किती महिन्याची संधी, 1 महिन्याची संधी. या परत परत क्वेश्चन बनू शकतो, 1 महिन्याची संधी. म्हणजे समजा याला डिस्क्वालिफाय करणार होते 18 नुसार, कारण की याने काय केलेलं आहे, गैरवर्तणूक केलेली आहे, तर याला डिस्क्वालिफाय राज्य शासन करेल, पण त्याला 1 महिन्याची. परंतु अशा सदस्याला आवश्यक कारवाई करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी दिल्याखेरीज राज्य शासन स्वतःहून त्याला दूर करण्याचा आदेश काढू शकत नाही. म्हणजे त्या मेंबरला सांगणार, की तुझ्याकडे 1 महिना आहे, तर तुझी बाजू मांड, की तुला डिस्क्वालिफाय का नाही करावं, आणि 1 महिन्यात त्याची बाजू ऐकून घेतली जाईल, तर 1 महिन्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ओके, आता समजा याच्यानंतर आदेशाच्या दिनांकापासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी पालिका सदस्य म्हणून राहण्यास तो काय असेल, अपात्रता असेल. पण जर का राज्य शासनाला वाटलं, की नको आपण त्याचा कालावधी कमी केला पाहिजे, त्याच्यात काही बदल केला पाहिजे, तर तो सर्वस्व अधिकार राज्य शासनाला आहे. कळतंय? थोडक्यात काय सांगितलं याच्यामध्ये कलम 18 मध्ये, की एखाद्याला तुम्ही काय केलं, डिस्क्वालिफाय केलं. मग डिस्क्वालिफिकेशन संबंधी निर्णय कोण घेणार आहे, राज्य शासन घेणार आहे. मग राज्य शासन काय सांगणार, की तुम्हाला कालावधी आम्ही अवलंब करून देतो, की तुम्हाला काय 1 महिन्याचा कालावधी, 1 महिन्यामध्ये तुम्ही काय करा, स्वतःची बाजू मांडा. आणि मग स्वतःची बाजू मांडण्यासाठी केल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही तुमची बाजू मांडली, आणि त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट तुम्हाला रिमूव्ह करेल. आणि किती वर्षासाठी, तर 5 वर्षासाठी तुम्ही रिमूव्ह होणार.
5 वर्षासाठी. आणि जर का त्या रिलेटेड आदेश बदलायचा असेल तर ती सगळीची सगळी पॉवर कोणाला परत राज्य शासनाला आहे, हे सांगतं कलम 18(1). ओके, याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार राज्य शासनालाच आहे. ओके, आता पुढचं इंटरेस्टिंग आहे. 18(अ) काय सांगतं, राज्य निवडणूक आयोग. कन्फ्युज होऊ नका, 18(अ) वेगळं आहे आणि 18(1)(अ) वेगळं आहे. इकडं आपण काय बघितलं की त्याला काय करतायत, त्याला डिस्क्वालिफाय करताय. कोण करताय? राज्य शासन करते. डिस्क्वालिफाय करताना 1 महिन्याला त्याला बाजू मांडू दिली जाते. आणि 18(अ) मध्ये काय दिलेलं आहे, तर स्टेट इलेक्शन कमिशन जे 4243 के अंतर्गत येतं. या संबंधी आपण कलम बघितलं होतं. कोणाला आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला लेक्चर आवडत असेल ना मित्रांनो, तर लेक्चर लाईक करत चला. मला थोडं मोटिवेशन भेटतं. तुम्ही जर का लाईक करत असाल तर, लेक्चर आवडत असेल, काही हे असेल तर कमेंट करत चला, कसं वाटलं लेक्चर, लाईक करत चला. तुमचा फीडबॅक द्या, म्हणजे पार्टिसिपेट करा. त्याच्यामुळे मलाही उत्स्फूर्ती भेटते आणखी प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याची, आणखी चांगलं करण्याची. सो कमेंट बॉक्समध्ये कम्युनिकेट करा. आपलं ते कम्युनिकेशनचं एक माध्यम आहे, आपलं कमेंट सेक्शन. सो लाईक आणि कमेंट करत राहा. आपण कनेक्टेड राहू. ओके. सो 18(अ) मध्ये राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आहे. मग नेमकं राज्य निवडणूक आयोग म्हणजे काय? मग काय करणार ना, एखादा राज्य निवडणूक आयोग काय करतं, तर मतदान याद्या तयार करतो किंवा इलेक्शनवर देखरेख ठेवतो, इलेक्शनवर नियंत्रण ठेवतो आणि सगळ्याच्या सगळं पूर्णचे पूर्ण कार्यवाही करण्याचं काम 18(अ) नुसार कोणाकडे, राज्य निवडणूक आयोगाकडे. म्हणजे राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे इलेक्शन व्यवस्थित करण्याची जबाबदारी करतो. मग काय करणार, राज्य निवडणूक आयुक्त काय करतो, वेगवेगळे ऑफिसर किंवा कर्मचारी अपॉइंट करतो आणि त्यांना आदेश देतो की राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याकडे किंवा राज्य शासनाकडे उपजिल्हाधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाचा नसलेला असा कोणताही अधिकारी किंवा महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाचा नसलेला अधिकारी सोपवला जाईल. म्हणजे काय, स्टेट इलेक्शन कमिशनला इलेक्शन घ्यायचं आहे. मग ते काय करणार, ऑफिसर अपॉइंट करणार 18(अ) नुसार. मग तुम्हाला इकडे 2 क्वेश्चन बनवू शकतात. एक तर उपजिल्हाधिकारी लेवलचा एक ऑफिसर पाहिजे किंवा मनपामध्ये प्रभाग अधिकाऱ्यापेक्षा वरचा दर्जाचा अधिकारी पाहिजे. म्हणजे एक तर उपजिल्हाधिकारी किंवा प्रभाग अधिकारी याच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी स्टेट इलेक्शन कमिशन काय करणार, नेमणार आणि त्याला हे त्याच्याद्वारे हेल्प करून घेणार इलेक्शन करण्यासाठी, जे पण आहे ते करण्यासाठी. ओके. आणि या सर्व प्रोसिजर दरम्यान सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी या सर्वांवर म्हणजे इलेक्शन कमिशनर जे आयुक्त असतात त्यांचे कंट्रोल असते. ते त्यांना निर्देश देऊ शकतात, त्यांचा कंट्रोल करू शकतात. कारण की इलेक्शन प्रोसेस दरम्यान सगळं कंट्रोल करण्याची पॉवर राज्य निवडणूक आयुक्ताकडे आहे. आणि याला न्याय आणि निपक्षपाती निवडणूक घडवण्यासाठी सर्वसाधारण पूर्ण जबाबदारी 18(अ) नुसार कोणाकडे, राज्य निवडणूक आयुक्तांकडे आहे. लक्षात ठेवा, 18(अ) नुसार. ओके. सो हे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की कशा प्रकारे सगळं झालेलं आहे. म्हणजे राज्य निवडणूक काय करता, त्याने ऑफिसर अपॉइंट केले, एकतर उपजिल्हाधिकारी लेवल का किंवा मनपामध्ये प्रभाग अधिकारी पेक्षा वरचा दर्जाचा अधिकारी, आणि त्यांनी इलेक्शन कंडक्ट केलं. आता 18(अ) पण महत्वाचं आहे. 18(अ) काय सांगतं, तर तोत्यागिरीला प्रतिबंध करण्यासाठी निर्देश देण्याचा राज्य निवडणूक आयुक्ताचा अधिकार. मेन काय लक्षात ठेवा तुम्ही, तोतेगिरीला कंट्रोल करणे, एवढं लक्षात ठेवा. 18(अ) म्हणजे तोटेगिरीला कंट्रोल करणे. मग काय, समजा मतदार केंद्रामध्ये तोटेगिरीला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने योग्य वाटेल त्या डिरेक्शन, निर्देश देण्याचा केंद्राध्यक्षांना निर्देश देण्याचा अधिकार कोणाला आहे, लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत आहे. आणि मग त्या अंतर्गत इलेक्शन कमिशन काय सांगू शकतो की तुमचं छायाचित्र जे त्याच्यावर तुमचं प्रूफ आहे की तुम्ही तेच व्यक्ती आहात, ते तुम्ही छायाचित्र पब्लिश करा, तेव्हा ते सादर करा, अशी सूचना देऊ शकते. म्हणजे इलेक्शन कमिशनला जर वाटलं की मतदान केंद्रावर काही गडबड होते, तर ते काय म्हणणार की त्या जे मतदान केंद्राचे जे अध्यक्ष असेल त्यांना सांगेल आणि बाकीच्यांना आपला लोकप्रतिनिधी कायदा 1951 सारखा सांगतील की असा निर्देश काय देतील की जे व्यक्तीकडे आलेले मतदानसाठी त्यांना सांगा बाबा की त्यांचे छायाचित्र असलेले जे वोटर आयडी आहे किंवा काय आहे ते आम्हाला दाखवा वगैरे. तर याला म्हणतात तोतेगिरी. तोतेगिरी म्हणजे काय, तुम्ही काहीतरी फ्रॉड करता असं त्यांना वाटलं तर मग त्याच्यानंतर अंतर्गत सगळ्या तोतेगिरी येतात. तर ते या कायद्यानुसार सांगतात. कळते. त्याच्यानंतर तोतेगिरी लक्षात ठेवा. 19 म्हणजे काय, एक सदस्यीय प्रभाग पद्धत. तुम्हाला विचारतील की बृहन्मुंबई मनपामध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे, या संबंधी कलम कोणतं, तर कलम 19. 19 नुसार काय केलं आपण, वाटणी केली होती अशी प्रभागामध्ये आणि एक प्रभागामधून एक व्यक्ती निवड होणे, प्रत्येक प्रभागामधून केवळ एकच व्यक्ती निवड होणे, याला म्हणतात एक सदस्यीय प्रभाग पद्धत. तर मुंबईमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धत कलम 19 नुसार आहे. एका प्रभागातून एका व्यक्तीची निवडणूक होते, हे कलम 19/19 मध्ये सांगितलं आहे. 19 मध्ये एक प्रभाग एक एक म्हणजे इलेक्शन होणार, एका प्रभागामध्ये एक इलेक्शन होणार. मग बघा कोण करतं, तर राज्य निवडणूक आयुक्त गॅझेटमध्ये पब्लिश करतो मुंबईच्या
प्रत्येक प्रभागांची विभागणी कशी करायची तो ठरवेल की बाबा मला काय करायचंय, मुंबईला सगळ्या प्रभागामध्ये वाटायचंय. मग तो काय करेल, एकदम गॅझेटमध्ये पब्लिश करेल की हा बाबा मी असं प्रभागामध्ये वाटतोय. त्याचे व्यवहार्य तेथेवार सर्व पूर्ण डिटेलमध्ये सांगेल. अलीकडची जनगणना असेल त्याच्या आकडेवारीनुसार तो काय करेल, प्रभागातील व्यक्तींची संख्या जवळपास सारखी ठेवण्याचा ट्राय करेल आणि एका प्रभागामधून एक व्यक्ती निवडला जाईल, एक प्रभागमधून एक व्यक्ती निवडला जाईल या संबंधी तो काळजी घेईल. आता समजा अशी पुन्हाची पुन्हा अधिसूचना शासकीय राजपत्रात आणि राज्य निवडणूक आयुक्ताच्या मते सर्व व्यक्तींना आणि अधिक चांगल्या प्रकारे माहीत होईल अशा रीतीने प्रसिद्ध होईल. मग काय करणार, राज्य निवडणूक आयुक्त काय करतो, पूर्ण डिटेलमध्ये ना ती नोटिफिकेशन पब्लिश करतो की मग तो न्यूजपेपर असेल कुठे असेल तिकडं एकदम डिटेलमध्ये सगळ्यांना कळेल असं गॅझेटमध्ये पब्लिश करणार, एक नोटीस जोडणार आणि कोणत्या म्हणजे या नोटीसमध्ये ज्या तारखेपूर्वी आक्षेप घ्यायचा असेल तर त्या आक्षेप घेण्याची तारीख पण आणि तारखेनंतर प्रारूप काय पुन्हा पुन्हा सांगणार. म्हणजे काय सांगणार राज्य निवडणूक आयुक्त की बघा मी काय केलंय, कलम 19 नुसार पुन्हा मुंबईचे एवढे एवढे प्रभाग वाटलेले. ओके, आता पुन्हा मी काय करतोय, गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये ते पब्लिश करतोय, सगळ्या लोकांना कळेल अशा प्रकारे मी नोटीसमध्ये सांगतोय. आणि जर का एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की त्या प्रभाग रचनेबद्दल मला आक्षेप आहे, तर तुम्ही काय करा, कशा पद्धतीने कॉन्टॅक्ट करायचा आणि कसं तुमचं मत मांडायचंय त्या संबंधी या. कळते का किती डेमोक्रेटिक वेने चालतं, याला म्हणतात हे. आणि एका प्रभागातून एकच सदस्य निवडलं जाणार आहे. आता पुढे करणार, राज्य निवडणूक आयुक्त आणि त्याने विशेष आदेश अधिसूचित करीत अशा दिनांकास त्यावेळी विधानसभा मतदार यादीची राज्य निवडणूक आयुक्ताकडून प्रभागाला अनुसरून भागामध्ये विभागणी करण्यात येतील आणि मतदार यादी प्रत्येक प्रत, मग ते काय करतात ते पुन्हा याची विभागणी करतात आणि त्याच्या रिलेटेड जे पण प्रत असेल, जे पण झेरॉक्स मुद्रित कॉपी असेल ते प्रत्येक प्रभागासाठी प्रभाग यादी असेल त्या ठिकाणी वाटतात, म्हणजे ज्या ठिकाणी लावतात वाटतात अशा. आणि प्रत्येक प्रभागात निवडणुकीत फक्त एक पालिका सदस्य निवडून येतात. एका प्रभागामध्ये एक पालिका सदस्य निवडून येतो, एका प्रभागामध्ये एकच पालिका सदस्य निवडून येतो. हे कलम 19 मध्ये डिटेल दिलंय. थोडक्यात 19 मध्ये काय लक्षात ठेवा की पूर्णचे पूर्ण प्रभागाची रचना करणे, एका प्रभागावरून एक व्यक्तीची निवड करणे, या संबंधी सगळी तरतूद राज्य निवडणूक आयुक्त करतो. त्यासंबंधी पूर्ण डिटेल तो प्रसिद्धी करतो. कोणाला आक्षेप घ्यायचा असेल तर त्यासंबंधी पण सांगतो. ओके, त्याच्यानंतर कलम 21 काय सांगतो, मतदानाचा हक्क. कसं काय लक्षात ठेवा, पूर्वी आपल्याकडे 21 वर्षामध्ये मतदान करायचे, तर मतदानाचा हक्क 21 मध्ये होते. 18 अ मध्ये काय होता, 18 अ मध्ये आपला राज्य निवडणूक आयोग होता. 21 मध्ये काय सांगितलंय की महानगरपालिकेच्या मतदार यादीत त्या व्यक्तीच्या प्रभागाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क असेल, म्हणजे तुमचं मतदार यादीमध्ये नाव आहे तर तुम्हाला मतदानाचा हक्क असेल आणि उक्त यादीत तिचे नाव नसेल तर मतदानाचा हक्क नसेल. सोपं आहे ना, एखाद्या प्रभागाच्या मतदार यादीत तुझं नाव आहे तर तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे. जर का तुमचं मतदार यादीमध्ये नाव नाही तर तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही. एवढं सोपं आहे कलम 21. ओके, आणि कलम 22 कशा संबंधी होतं, पालिका सदस्यांना सार्वत्रिक प्रभाग निवडणुकीत ज्या नैमित्तिक रिकाम्या जागा आहे त्यासाठी निवडणुकीची डेट आपण बघितलं होतं. इलेक्शन डेट कशी होती, तर 2 फेब्रुवारी आपण 22 साठी लक्षात ठेवलं होतं. तर 22 म्हणजे काय, इलेक्शन डेट लक्षात ठेवा, म्हणजे 2 फेब्रुवारी लक्षात ठेवा त्या संबंधी. ओके, आता आपण आपला वरचा कलम बघू. अत्यंत आय थिंक तरी थोडं हेवी आहे आजचं लेक्चर, बट बघा तुम्हाला सक्सेस व्हायचं आहे तर मेहनत तर करावी लागेल. जेवढं सोपं होईल तेवढं मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगण्याचा ट्राय करतोय. अपेक्षा करतो की तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय ना, म्हणजे आता याच्यापेक्षा सोपं मला म्हणजे जेवढं बेसिक वेने मला सांगता येतं तेवढं मी ट्राय करतोय मित्रांनो. सो अपेक्षा तर हीच करतो की तुम्हाला कळतंय. थोडं हेवी आहे समजण्यासाठी, कायदा असंच असतो है ना, म्हणून तर कायद्याला 100 मार्क देत आहे ना ते लोक की, आणि तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन एवढं ऑफिसर बनायचं आहे. सो मेहनत करा, आयुष्य सुधरेल तुमचं ना. एकदा मेहनत करा, परत परत तेच वर्ष घालण्यात काही अर्थ नाही ना. एवढं बाहेर राहा, एवढं मेथचं खावा बाहेर राहून, आयुष्य सगळं सॅक्रिफाईस करता तुम्ही, ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी सॅक्रिफाईस करतात. तर त्या गोष्टी आता नाही करायच्या असतील तर मेहनत करा, कंटाळा करू नका ना. हार्डवर्कला काहीही पर्याय नसतो. हार्डवर्क हा एकमेव पर्याय असतो. सो करत राहा. आता तुम्हाला कळेल की हार्डवर्क काय असतं. कलम 16 मध्ये बघा, कलम 16 मध्ये जे कॅपॅसिटी जर का तुमची असेल बसण्याची तर मग तुम्ही समजून घ्या की तुम्ही पास होताय. कारण की कलम 16 काय आहे, थोडंसं लेंदी आहे. सो बघूयात आपण. ऑलरेडी आपण बाकी कलम बघितले, एवढा एक कलम सोडला होता, तो मोठा होता, तर आपण बघू आता. पालिका सदस्य होण्यासाठी निअर्थ म्हणजे कोण कोण डिस्क्वालिफाय होईल त्या संबंधी कलम 16 मध्ये आहे. कलम 14 मध्ये पात्रता होती, 16 मध्ये अपात्रता आहे. बघूयात काय. कोणताही व्यक्ती पुढील पालिका सदस्य निवडून येण्यासाठी निहर म्हणजे असेल म्हणजे अपात्र असेल. हे निरह शब्द तुम्हाला निरह अपात्र म्हणता येणार, एवढं लक्षात ठेवा. उगीच ते निरह शब्द आहे. एक काय माहिती का, कोणत्याही कायद्याद्वारे जर का तो अपात्र असेल,
म्हणजे समजा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एखादा कायदा बनवला आणि त्याच्यात काहीतरी कंडिशन टाकली की बाबा अपात्रतेच्या या अपात्रतेच्या कंडिशन आहे, तर त्याला जर का तो फुलफिल करत असेल तर तो अपात्र आहे. ओके. किंवा तो जर का 21 वर्ष पूर्ण झालेली असतील आणि 25 वयापेक्षा कमी आहे या कारणावरून अपात्र ठरणार नाही. उगीच किचकट केलं. जर का तुमचं वय 21 पेक्षा जास्त आहे ना, तर तुम्ही पात्र आहात तेवढं लक्षात ठेवा. मग असं नाही की तुमचं वय 25 पेक्षा कमी आहे म्हणून तुम्हाला अपात्र ठरवतील. नाही, नाही, नाही. तुमचं वय 21 पेक्षा जास्त आहे, तर तुम्ही पात्र आहात. त्या असं नाही सांगणार की तुमचं वय तर 25 पेक्षा कमी आहे, आम्ही तुम्हाला डिस्क्वालिफाय करतो. नाही, नाही, नाही. मोर दॅन जर का 21 वर्ष आहे तुमचं, तर तुम्ही पात्र आहात एवढं सांगितलं आहे. ओके. पुढचं बघा. महाराष्ट्र मनपा अधिनियम 1970 मध्ये आपण सुधारणा केली होती आणि काय सांगितलं होतं, आपण आयपीसी मध्ये 2 प्रोव्हिजन घेतलं होतं. एक आयपीसी मध्ये 153 अ येतं आणि एक येतं 505चं पोट कलम 2 आणि 505चं पोट कलम 3. आता हे तुम्हाला कोणाला माहित असेल, जर का PSIची तयारी केली असेल तर ते सांगा कमेंट बॉक्समध्ये वाटलं तर. 153चं पोट कलम म्हणजे 153 अ, 505चं पोट कलम 2 आणि 505चं पोट कलम 3. जर का या अंतर्गत जर का एखादा व्यक्ती गुन्हेगार ठरला तर त्याला डिस्क्वालिफाय करते. कळते का? म्हणजे बाबा एखाद्या सदस्याला घेण्यासाठी डिस्क्वालिफायसाठी कंडिशन काय ते सांगितलंय. तर त्याला जर का तो आयपीसीच्या 153 अनुसार 505च्या सब क्लॉज 2 नुसार 505च्या सब क्लॉज 3 नुसार जर का डिस्क्वालिफाय असेल तर तो मेंबर बनण्यासाठी डिस्क्वालिफाय असेल एवढं लक्षात असू द्या. त्याच्यानंतर पुढचं आहे, असं अपराध सिद्ध झाल्यापासून 6 वर्षाच्या कालावधीसाठी राहील असं सांगितलं आहे. खाली शिक्षापत्र अपराध ठरवण्यात आला. आणि हा किती वर्ष असेल तर 6 वर्ष डिस्क्वालिफाय होणार. म्हणजे काय लक्षात ठेवा, आयपीसी नुसार जर का गुन्हेगार ठरला तर 6 वर्ष तुम्ही डिस्क्वालिफाय होत आहात. तुम्हाला 6 वर्षाच्या जागी 5 वर्ष कन्फ्युज करू शकता. तर एवढं लक्षात ठेवा की तो 6 वर्ष डिस्क्वालिफाय होईल. कशानुसार? आयपीसीच्या या 153 अ नुसार आणि 505च्या सब क्लॉज 2, 3 नुसार. ओके. पुढचं बघा. कलम 18 अ च्या अन्वये पदावरून दूर करण्याच्या 5 वर्षाच्या कालावधीसाठी लोटला नसेल तर, म्हणजे कलम 18च्या 1 मध्ये तुम्ही डिस्क्वालिफाय झाला असा आणि ते पदावरून दूर करण्यात आलेले असेल आणि त्याच्यासाठी 5 वर्षाचा कालावधी. आता आपण कलम 18 अ मध्ये आपण डिस्क्वालिफिकेशनचे ग्राउंड बघितले होते. आपण बघितले ना, जर का तो म्हणजे डिस्क्वालिफाय केला, तो मीटिंगमध्ये हजर नव्हता समजा, किंवा त्याला तो म्हणजे 12 महिने तो न सांगता कुठे गायब झाला किंवा काय ते, तर जर का त्याला डिस्क्वालिफाय केले आणि ते डिस्क्वालिफाय होऊन 5 वर्षापेक्षा कालावधी जास्त झाला नसेल तर तो डिस्क्वालिफाय राहील. वरती 6 वर्ष होतं, इकडं 5 वर्ष, हे लक्षात ठेवा. आयपीसी मध्ये 6 वर्ष होतं आणि कलम 18(1) अंतर्गत 5 वर्ष आहे. पुढचं बघा. जर का तो नैतिक अधपतन केलं, नैतिकदृष्ट्या त्याने काहीतरी चुकीचं केलं असं एखाद्या न्यायालयाला वाटलं तर त्याला 6 वर्ष डिस्क्वालिफाय करून टाकतं डायरेक्टली. इकडं परत 6 वर्ष आलं. नैतिक अधपतन झाली जर का तो अपराधामध्ये सिद्ध झाला तर अपराध ज्यावेळी सिद्ध होईल त्या दिवसापासून 6 वर्ष तो डिस्क्वालिफाय होऊन जाईल. ओके. पुढचं बघा. एक तारीख आपल्याला दिली होती की जर का त्याला मोर दॅन 2 चाइल्ड असतील ना, तर त्या संबंधी 2001 नंतर अशी तरतूद करण्यात आलेली आहे की 12 सप्टेंबर 2001 नंतर, ही तारीख होती की 12 सप्टेंबर 2001 नंतर जर का त्याला एकापेक्षा जास्त म्हणजे चाइल्ड असतील तर त्या संबंधी डिस्क्वालिफिकेशन कसं नाही, त्या संबंधी तरतूद होती. मग याच्यामध्ये काय दिलं बघा. ब अनुसार 2 पेक्षा अधिक मुलं असतील, म्हणजे जर का त्याला 2 पेक्षा अधिक मुलं असेल तर त्या संबंधी तरतूद आहे. तर त्या संबंधी आपल्याला काय सांगितलं होतं, हा एक अधिनियम होता 1995 पासून. आपण 2 मुलांपेक्षा अधिक मुलं असलेला व्यक्ती प्रारंभीच्या दिनांकापासून काय डिस्क्वालिफिकेशन होईल ते, तर त्या संबंधी होतं की म्हणजे यांना काय करायचं होतं, पॉप्युलेशन कंट्रोल करायचं होतं. मग मोर दॅन 2 चिल्ड्रन जर तुम्ही आहात तर तुम्हाला मनपाच्या इलेक्शनमध्ये उभं राहता येणार नाही, एवढं सोपं आहे. फक्त काय अपवाद आहे माहिती आहे का, यामध्ये एक लक्षात घ्या की ज्यावेळी एखाद्या जोडप्याचं लग्न झालं आणि त्याला त्या दिनांकापासून एका वर्षामध्ये एक मुलगा होता ऑलरेडी, म्हणजे पहिले त्याच्याकडे एक मुलगा होता आणि सेकंड प्रेग्नन्सीमध्ये त्याला एकत्र 2 मुलं झाले. होतं ना, खूप एका प्रेग्नन्सीमध्ये 2 मुलं होता, तर यांना एकच कन्सिडर करणार. हे थोडं ना आपल्या हातात आहे ना, एक होतील की 2, तर याला एकच कन्सिडर करणार, तर यावेळेस तो डिस्क्वालिफाय नाही होणार. कळतंय का? म्हणजे ऑलरेडी एक मुलगा होता आणि त्याला सेकंड प्रेग्नन्सीमध्ये 1 होऊ शकतं किंवा 2 होऊ शकतं. कधी कधी आपण ड्यूल चाइल्ड जन्म होतो ना आपल्या बर्थ, तर जर का सेकंडमध्ये असे 2 पण झाले तर यांना एकच कन्सिडर करणार आणि या केसमध्ये तो डिस्क्वालिफाय होणार नाही. की समजा ऑलरेडी त्याच्याकडे 2 काय होते, मुलं होती आणि त्याने काय केलं, काहीतरी मुलं मुली दत्तक घेतल्या. ऑलरेडी त्याने काय होते, 2 मुलं होते आणि त्याने 3 मुलं किंवा मुली काय केल्या, दत्तक घेतल्या. मग 3 मुली दत्तक घेतल्या म्हणजे टोटल 5 झाले ना, तरी पण तो डिस्क्वालिफाय होणार नाही, कारण की हे त्याने दत्तक घेतलं, हे त्याने काहीतरी चांगलं काम केलंय, तर तो डिस्क्वालिफाय होणार नाही. त्याच्याकडे ऑलरेडी स्वतःची 2 मुलंच आहे ना, एवढी अट त्याने फॉलो केली, बस झालं. तुम्ही दत्तक 10 घ्या, 15 घ्या, चांगलं काम करताय तर डिस्क्वालिफाय केलं जाणार नाही.
तर लक्षात असू द्या की 12 सप्टेंबर नंतर सेकंड डिलिव्हरीमध्ये 2 चाइल्ड झाले तरी काही प्रॉब्लेम नाही, आणि जर का किती मुलं दत्तक घेतले तरी पण तुम्ही डिस्क्वालिफाय ठरणार नाही. पुढचं बघा, नादार असलेला एखाद्या न्यायालयाने निर्णय सांगितलं की बाबा तो नादार आहे, त्याने काहीतरी पैसा चुकवलाय, हे केलेला आहे, आणि त्याने कलम म्हणजे इलाका शहरे नादार अधिनियम 1909 चे 103 अनुसार तो डिस्क्वालिफाय ठरला असं सामान्य काय तरतूद आहे. त्याच्यानंतर आयुक्त, संचालक किंवा उपआयुक्त, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी किंवा लायसन्स सर्वेक्षक, नळ कारागीर हे कशा तरी भागीदारीमध्ये सदस्य असतील. म्हणजे काय माहितीये का, हे कर्मचारी आहे आणि हे कशाच्या म्हणजे इनडायरेक्टली कोणत्या तरी एखाद्या सदस्यामध्ये, भागीदारी संस्थेमध्ये ते काहीतरी मेंबर आहात तरी पण ते डिस्क्वालिफाय होणार. एखाद्या लघुवाद न्यायालयाचा जर मुख्य न्यायाधीश असेल तर तो पण न्यायाधीश जेव्हापर्यंत तो न्यायाधीश आहे तेव्हापर्यंत तो मेंबर म्हणणार राहणार नाही. का? कारण की आपण बघितलं ना, कलम 18 अनुसार काय बघितलं होतं आपण, की 18 अनुसार आपण काय बघितलं होतं की भाई लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश निर्णय घेतात डिस्क्वालिफिकेशनचं. तर जर का तुम्ही ऑलरेडी लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहात तर तुम्हाला मेंबर होता येणार नाही, कारण की हे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिसच्या विरुद्ध जातं, म्हणून होता येणार नाही. पुढे घ्या, जर का तुम्ही विश्वस्त या नात्याहून, आता तुम्ही ना मनपामध्ये होता आणि तुम्हाला एक विश्वस्त या नात्याहून तुम्हाला काहीतरी संपत्ती दिली होती, तुमच्याकडे काहीतरी थकबाकी ठेवली होती आणि त्या थकबाकीसाठी मनपाने तुम्हाला नोटीस बजावली आणि 3 महिने झाले, ते 3 महिन्यासाठी ते नोटीस झाले, ते म्हणताय की बाबा राहिलेली थकबाकी परत कर, राहिलेले पैसे परत कर. 3 महिने झाले तुम्ही काही ते परत करतच नाही, तुम्ही फिरवताय की हा देतो, उद्या देतो साहेब, परवा देतो साहेब. तर 3 महिने ते थकबाकी बाकी तरी पण तुम्ही देत नसाल तर तरी पण तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. इकडं 3 महिन्याचा कालावधी लक्षात ठेवा, वरती 6 वर्ष कुठं होता, कुठं 5 वर्ष होता, इकडं 3 महिने आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महानगरपालिकाने संविदा किंवा नोकरीमध्ये तुम्ही काय केलं, तुमच्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या ओळखीच्याला काय केलं, काहीतरी सेटिंग लावून काय केलं, मनपामध्ये जॉब दिला आणि ते कळालं जर का, तर तरी पण तुम्ही तुमचे संबंध गुंतले आहे असं समजून तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाऊ शकतं, की तुम्ही सेटिंग लावून त्याला काय केलं, एखाद्याला जॉब दिला, तर त्या केसमध्ये डिस्क्वालिफाय होता. ओके. त्याच्यानंतर एखाद्या आयुक्ताचे संदर्भ असेल किंवा व्यवसाय या नात्याने व्यक्तीच्या भागीदार म्हणून नावाने नोकरून ठेवलं असेल तर नोकरी लावून दिली असेल, द्यायचे तुम्ही एखाद्या त्याला नोकरी लावून दिली तुमचं कधी सेटिंग लावून. हां, पण जर तो विनामूल्य सेवा करत असेल तर त्याला डिस्क्वालिफाय नाही करणार. म्हणजे विनामूल्य जर का कोणी एखादी सेवा करत असेल तुम्ही आणलेल्या व्यक्तीला, तर त्या केसमध्ये डिस्क्वालिफिकेशन नाही होणार. त्याच्यानंतर परवानगी किंवा लायसन्स या शब्दप्रयोगाचा अर्थ कशामध्ये दिलाय? परवानगी, लायसन्सच्या शब्दप्रयोगाचा अर्थ 1882च्या भारतीय सुविधाधिकार अधिनियम मध्ये दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त समजा एखादा व्यक्ती महापौर, उपमहापौर किंवा कोणतरी पद धारण करतोय आणि त्यावेळी कर्तव्य पार पाडताना त्याने काहीतरी गैरवर्तन, आता तुम्ही एखाद्या म्हणजे बाबा मुंबई म्युन्सिपलचे महापौर झाले किंवा एखादे ऑफिसर झाले, आयुक्त, उपायुक्त झाले आणि तुम्ही काहीतरी कोणासोबत तरी गैरवर्तन केलं ऑफिसमध्ये किंवा अशोभनीय वर्तन केलं, असं काय आढळलं तर राज्य शासन इमिडिएटली तुम्हाला काय करतील, डिस्क्वालिफाय देतील. हां, पण तुम्हाला बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर. आपण बघितलं होतं ना, 1 महिना देतात तुम्हाला बाजू मांडायला की बाबा मांड तुझी बाजू, नंतर डिस्क्वालिफाय करतात. आणि त्याच्यानंतर उर्वरित कालावधीसाठी पालिका सदस्य म्हणून डिस्क्वालिफाय केलं जातं आणि हा आदेशाचा दिनांक असून 6 वर्षाच्या कालावधीसाठी पुन्हा त्याला निवडणूक लढवता येणार नाही. म्हणजे तू गैरवर्तन केलंय, अशोभनीय वर्तन केलं, तू तुझी 1 महिन्यात बाजू मांड, जर नाही झालं तर तुला पुढचे 6 वर्ष डिस्क्वालिफाय केलं जाईल. आय थिंक इकडे सगळीकडे 6 वर्षाचे, 5 वर्ष एका ठिकाणीच आलं होतं कुठेतरी, तर ते लक्षात ठेवा. आणि अशा व्यक्तीला डिस्क्वालिफाय आदेश दिल्यानंतर 6 वर्षाच्या कालावधीसाठी त्याला डिस्क्वालिफाय केलं जातं, एवढं लक्षात असू द्या. ओके. पुढचं बघा, आणखी काय, की समजा तुम्ही मनपाचे सदस्य आहात, स्वतः सदस्य आहे किंवा तुमची बायको, वाईफ किंवा कोणता नवरा तुमचा मनपामध्ये सदस्य आहे किंवा तुमचे काही डिपेंडंट चाइल्ड मनपामध्ये सदस्य आहे. मग तिकडे एक कायदा आहे, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम 1966. हा कायदा आहे नगरपालिकेसंबंधी. आता काय सांगितलंय की या अधिनियमाखालील असलेल्या नियमांच्या तरतुदीचा भंग तुम्ही करता, म्हणजे ऑलरेडी तुम्ही काय मनपामध्ये एखादे ऑफिसर आहात किंवा तुमची बायको असेल किंवा तुमचे डिपेंडंट चाइल्ड तिकडे आहे आणि तुम्ही काय करताय, मनपाचे ऑफिसर असल्यामुळे तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर करताय आणि तुम्ही काय केलं, एखादी बेकायदा इमारत बांधली. म्हणजे ना, तुम्ही काय केलं होतं, मनपामध्ये तुम्ही जॉबला होताय आणि तुम्ही काय केले, एखादी बेकायदा मजली बांधली, 15 मजल्याची बिल्डिंग बांधली, एक जमीन फ्रॉडने घेतली आणि तिकडे बिल्डिंग बांधली बेकायदारित्या. आता तुम्ही बांधकाम वगैरे सगळं केलेलं आहे, बेकायदा अधिकृत बांधकाम केलेलं आहे आणि मग प्रत्यक्षपणे अप्रत्यक्ष तुम्ही तिकडे जबाबदार आहे. तुम्हाला काय वाटलं की बाबा मी स्वतः मनपामध्ये काम करतो किंवा माझी बायको काम करते, तर मला कोण काय करणार आहे. मग तुम्ही काय केलंय की जेव्हा एखाद्या मनपाच्या ऑफिसरला कळालं की अरे तुम्ही ते बांधलेली, तर ते मनपाचे ऑफिसर ती बिल्डिंग पाडून टाकण्यासाठी आले आणि ते त्यांचे कर्तव्य करत होते. त्यावेळेस तुम्ही काय केले, त्यांना लेखी नोटीस बजावली किंवा तुम्ही त्यांच्या कामामध्ये अडथळा आणला की ही माझी बिल्डिंग आहे, मी स्वतः मनपाचा कारागीर आहे, तुम्ही माझी बिल्डिंग कशी पाडताय.
तर तुम्ही त्याला जर का अडथळा आणला, तर अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्याला पण तुम्ही काय करता, तुमच्या पदाचा गैरवापर करता असं कन्सिडर केलं जाणार. आणि ज्या वेळेस तुम्हाला बेकायदेशीर अधिकृत बिल्डिंग पाडण्यासाठी ज्या वेळेस तुम्ही त्या गोष्टीमध्ये इंटरफेअर केला होता, हस्तक्षेप केला होता, अडथळा आणला होता, त्या दिनांकापासून तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. कळतंय का? काय सोपं आहे. म्हणजे तुम्ही मनपाचे मेंबर होता, तुमची फॅमिलीची तुमची वाईफ मेंबर होती, तुम्ही एखादी इलिगल प्रॉपर्टी बांधली होती, ते पाडण्यासाठी एखादा ऑफिसर आला होता आणि तुम्ही ते पाडत असताना त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं, तर तुम्ही त्या दिवसापासून डिस्क्वालिफाय होता. कारण की मनपाचे कर्मचारी जरी असले तरी पण त्यांच्यावर पण कायदा समानप्रमाणे लागू आहे, असं या कलमांतर्गत सांगण्यात आलं आहे. एवढं लक्षात घ्या. ओके. त्याच्या व्यतिरिक्त जर राज्य निवडणूक आयोगाची अशी खात्री झाली असेल की एखाद्या व्यक्तीनं राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेमध्ये तुम्ही काय केलं, जे हिशोब दिले नाही, आता इलेक्शन वगैरे झालं पण अफाट तुम्ही खर्च केलेला आहे, आता काहीतरी मर्यादा असते ना खर्च करण्यात. मग स्टेट इलेक्शन कमिशन काय सांगेल, तुम्हाला टाइम लिमिट देईल की एवढ्या एवढ्या दिवसाच्या आत तुम्ही काय करा, पूर्णचे पूर्ण हिशोब आम्हाला सबमिट करा की तुमचा किती किती हिशोब झालाय. आणि त्याची तुम्ही काय केलं, तुम्ही गेलेच नाही ते सबमिट करायला आणि तुमच्याकडे काही योग्य कारण पण नाही की तुम्ही का नाही गेले, तर मग राज्य निवडणूक आयोग गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये प्रसिद्धी आदेशाद्वारे तो व्यक्ती डिस्क्वालिफाय असल्याचे घोषित करेल. म्हणजे राज्य निवडणूक आयोग सांगेल की तो व्यक्ती डिस्क्वालिफाय आहे आणि अशा व्यक्ती 3 वर्षाच्या कालावधीसाठी पालिका सदस्य म्हणून राहण्यास डिस्क्वालिफाय असेल. एवढं का लक्षात ठेवा, 3 महिने, 3 वर्ष लक्षात ठेवा. म्हणजे 3 वर्षासाठी तुम्ही काय केलंय, तुम्ही ते जे हिशोब होता तो टाइममध्ये सबमिट नाही केला, तर तुम्हाला 3 वर्षासाठी डिस्क्वालिफाय केलं आहे असं लक्षात ठेवा. आणि कोणत्याही व्यक्तीला बृहमुंबई वीज पुरवठा आणि परिवहन समितीच्या सभेस उपस्थित राहण्याबाबत फीस मिळते किंवा या कारणावरून ठीक आहे, पण एवढं लक्षात ठेवा की 3 महिन्यासाठी 3 वर्षासाठी तुम्ही डिस्क्वालिफाय केव्हा आहात, तर ज्यावेळेस तुम्ही तुमचा इलेक्शनचा जे पण खर्च ते वेळेस सबमिट केला नाही. तुम्ही वाटलं ना तर नंतर कोणतरी सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये की 5 वर्ष जसं आपण बघितलं IPC मध्ये किती वर्षाचा कालावधी होता किंवा थकबाकीमध्ये किती वर्षाचा कालावधी होता. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एक जण सांगू शकता, जेणेकरून तुमची रिव्हिजन पण होईल आणि सगळ्याला एका ठिकाणी पण भेटेल. मग आपण काय बघितलं, कुठं 5 वर्ष बघितला, कुठं 3 महिने बघितलं, बस हेच फिरवतील तुम्हाला. IPC नुसार जर का तुम्ही 153 नुसार डिस्क्वालिफाय झाला किंवा 200 आपण जे बघितलं कलम त्याच्या सप्लानुसार डिस्क्वालिफाय झालं होतं काय, किंवा अशोभनीय वर्तन केलं होतं काय, किंवा थकबाकीची नोटीस, आता थकबाकीची नोटीस आपण बघितली, तर थकबाकीची नोटीस होती, तुमच्याकडे पैसे बाकी होते, तुम्ही सबमिट नाही केले आणि 3 महिन्यापासून ते तुम्हाला विचारत होते तर तिकडे 3 महिने होतं. किंवा आता इलेक्शनने सांगितलं, इलेक्शन कमिशनने सांगितलं होतं की तुम्ही तुमचा खर्च सबमिट करा, तुम्ही वेळेवर सबमिट नाही केला तर तुम्ही 3 वर्ष डिस्क्वालिफाय होताय. अशोभनीय वर्तन काहीतरी करताय तर तुम्ही 5 वर्ष डिस्क्वालिफाय होताय. कळतंय का? तर ते तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की कुठं 5 वर्ष, कुठं 3 वर्ष, कुठं 3 महिने, याच्यावर क्वेश्चन फिरवलं जाऊ शकतो. ओके. झालं, एवढंच होता कायदा. मग कलम 16 आपलं बाकी होतं तेवढं आपण केलं. 17 नुसार तुम्ही पाहिलं की 3 महिने, म्हणजे तुम्ही न सांगता 3 महिने आणि सांगून पण 12 महिने, म्हणजे न सांगता 3 महिने गरज होते आणि सांगून किंवा न सांगता 12 महिने जरी काय राहिले तर कलम 17 नुसार तुम्ही सदस्यत्व जाणार तुमचं, हे बघितलं होतं. कलम 18 मध्ये आपण लघु न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बघितलं, ते चौकशी करणार आणि 18 नुसार ते निर्णय घेतील. त्याच्यानंतर 18 मध्ये आपण बघितलं की अशोभनीय वर्तन जर का केलं तुम्ही तर तुम्हाला वाजवी कारण दिलं जाईल, 1 महिन्याचा टाइम दिला जाईल. 1 महिन्यामध्ये तुम्ही नाही केलं तर तुम्हाला 5 वर्षासाठी डिस्क्वालिफाय केलं जाईल. इकडे 1 महिना, इकडे 5 महिना. आपण PDF मध्ये मेन पॉईंट हायलाईट केले तर तुम्हाला तिकडे दिसेल. त्याच्यानंतर 18 मध्ये राज्य निवडणूक आयोग दिला होता. राज्य निवडणूक आयोग एकतर डेप्युटी कलेक्टर लेवलचा ऑफिसर किंवा प्रभाग अधिकारी लेवलचा ऑफिसर अपॉइंट करेल, ते पूर्णचे पूर्ण इलेक्शन बघेल. हे आपण 18 मध्ये बघितलं होतं. त्याच्यानंतर 18 मध्ये तोतेगिरीला प्रतिबंध करण्यासाठी, मग तोतेगिरीला प्रतिबंध करण्यासाठी जो पण आपला इलेक्शन कमिशनर असेल तो केंद्राध्यक्षांना आदेश देऊ शकतो. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार छायाचित्र तुम्ही सबमिट करा असं सांगू शकतो. हे 18 मध्ये तोतेगिरी विरुद्ध बघितलं होतं. त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयुक्ताला कोणते अधिकार आहे, 19 नुसार एक प्रभाग रचना आपण बघितली होती की सगळं गॅझेटमध्ये एक प्रभागमधून एका व्यक्ती निवडला जाणार आणि त्या रिलेटेड पूर्ण डिटेल पब्लिश केलं जाणार, हे वगैरे सगळ्या संबंधी. एका प्रभागातून एक पद्धत, ही 19 प्रभाग वगैरे हे सगळं बघितलं होतं. त्याच्यानंतर 21 मध्ये मतदानाचा अधिकार बघितला होता की तुमचं जर प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही वोट करू शकता, मतदार यादीमध्ये नाव नसेल तर वोट करू शकत नाही. आणि कलम 22 बघितलं होतं की निवडणुकीची डेट 22 लक्षात ठेवा किंवा 2 फेब्रुवारी लक्षात ठेवा, ती इलेक्शनची डेट होती. हे आपण बघितलं होतं, आठवतं तुम्हाला? सो महत्वाचं आपण काय केलं, कलम 5 पासून, कलम 4, 5 पासून, 6 पासून आपण पूर्णचे पूर्ण कलम केलेले आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कलम 4, कलम 5, कलम 61, कलम 63 पूर्ण सिलेबसला धरून आपल्याला पूर्ण कायदा नाही करायचा आहे. म्हणजे जो कायद्याला आपल्याला एक्झाममध्ये जेवढं सांगितलंय
तो कायदा 500-700 पेजेसचा असेल, तेवढं आपल्याला एक्झाममध्ये त्यांनी मेन्शन केलंय, की कलम 4 वर क्वेश्चन येणार आहे, कलम 5 आहे, कलम 61 आहे, कलम 63 आहे, कलम 6 पासून 34 पर्यंत आहे. जेवढं आयोगाने पूर्ण एकदम स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे आणि त्याचा सिलेबस पण दिलेला आहे. तेवढे त्या सिलेबसला धरून आपण आपली तयारी करतोय. सो हे लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर या रिलेटेड लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मी लिंक टाकले आहे. सो तुम्ही बघत असाल ते बघत चला वगैरे, हे लक्षात ठेवा. बघा, सायलेन्समध्ये वर्क करा, तुमचं सक्सेस डेफिनेटली असेल. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत असेल तर सबस्क्राईब राहा आणि कनेक्टेड राहा आपल्यामध्ये ना. कनेक्टेड राहाल तर आपण जास्तीत जास्त शेअर करू शकतो. सो लक्षात असू द्या. सो आज आजचं लेक्चर आपण हे एवढं स्टॉप करूया. सगळ्यांना ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा. याचा सेकंड पार्ट मी उद्या किंवा परवा लवकरच घेऊन येतो. सो रिवाईज करत चला. ओके, बेस्ट ऑफ लक. काही तुमचे डाऊट्स असतील, काही पण कम्युनिकेट करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी अवेलेबल आहे. आणि कमेंट करत करत लाईक करत चला, जेणेकरून मला पण आणखी उत्साह भेटेल नवीन लेक्चर बनवण्यासाठी. सो ऑल द बेस्ट. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. हॅव अ गुड डे.